A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। जिल्ह्याचा दर्जा उंचवण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करूया, नूतन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे आवाहन। कामाच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला विविध विभागांचा आढावा। केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणीतून जिल्ह्याचा दर्जा उंचवण्यासाठी प्रयत्न करूयात, असे जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज आढावा बैठकीत सांगितले। नूतन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी हिंगोली जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली। यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, अप्पर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनूप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले की शासनाच्या महत्त्वपूर्ण विविध योजनांचा वेळोवेळी आढावा घेण्यात येईल व सर्व योजना राबविण्यासाठी सर्व विभाग प्रमुख यांच्याकडून चांगले काम होईल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। 2017 बॅच IAS ऑफिसर आहे आणि मी आता सहव्यवस्थापकीय संचालक महावितरण होतो। तिकडे माझा 1 वर्ष झाला कंप्लीट आणि याच्यापूर्वी मी CU जिल्हा परिषद धाराशिव होतो, तिकडे 3 वर्ष मी पूर्ण केले होते आणि याच्यापूर्वी मी SDM गडचिरोली होतो आणि अहिरी सब डिव्हिजन माझ्याकडे होती, तिकडे 2 वर्ष झाले होते माझे। आणि आज आपल्या सर्वांमध्ये मला हे संधी मिळालेली आहे की मी आज जिल्हाधिकारी म्हणून या ठिकाणी कार्यभार घेतलेला आहे। व आजची जे प्रेस कॉन्फरन्स राहणार आहे, फक्त एक सांगून देतो आपल्या सर्वांना की आपण हे नियमित एकदा भेटून जाऊ, जेणेकरून आपले जिल्ह्याचे जे विषय आहे ते माझ्यापर्यंत पोहोचून जातील आणि जितका माझे कॅपॅसिटी मध्ये असेल तो जास्तीत जास्त विषय आम्ही मार्गी काढून घेऊ। ठीक आहे। आम्ही एक म्हणजे महिन्यातून एकदा तर कमीत कमी ही बैठक लावूनच घेऊ। बाकी आपला ग्रुप DIO साहेबांनी ऑलरेडी सांगितलेला आहे की आपला ग्रुप ऑलरेडी फॉर्म आहे। मग त्या ग्रुपमध्ये आम्ही एकत्रित म्हणजे मला पण ऍड करून द्या। ठीक आहे। त्याच्यामध्ये पण आम्ही जे काही आपले न्यूज आर्टिकल्स वगैरे आहे तो आपण त्याच्यामध्ये पोस्ट करत राहावा आणि त्याच्यामधले काहीतरी विषय जे असतील तो आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू। जसा उदाहरण आता आम्ही जेव्हा मी महावितरण JMD होतो तेव्हा आम्ही एक ग्रुप केलेला होता, जेणेकरून ते 8 जिल्ह्यांचे जितकी काही न्यूज होती ते माझ्यापर्यंत पोहोचत होती। आणि न्यूज मध्ये पण असा होता की भाई काही काही ठिकाणचे जे विषय आहे पोल वगैरे ते होते आणि आपली लाईन्स वगैरेचे होते, तो विषय आम्ही बऱ्यापैकी मार्गी काढून घेतले होते। आम्ही त्यावेळेस एक व्हॉट्सअपची फॅसिलिटी पण सुरू केली होती। बहुतेक मी या जिल्ह्यामध्ये पण तो व्हॉट्सअपची फॅसिलिटी सुरू करणार आहे कॉमन नागरिकांसाठी, जेणेकरून ते थोडी त्यांना काहीतरी म्हणजे अडचणी वगैरे असतील तो मला डायरेक्ट पोस्ट करू शकतात। ठीक आहे। आमचं बेसिक जे राहणार आहे भाई ते आपला जे आपली शासकीय योजना आहे तो शासकीय योजनेला कशाप्रमाणे स्ट्रीमलाईन करून घ्यायचं आहे त्याच्यावरती जास्तीत जास्त आम्ही भर घेणार आहे। कारण जे काही आपले लूपहोल्स असतो शासकीय योजनामध्ये, जे काही आपली अडचणी आणि बॉटलनेक्स असतो ते बॉटलनेक्स काढण्याचा प्रकार आम्ही म्हणजे ते बॉटलनेक्स आम्ही काढून घेणार आहे आणि बॉटलनेक्स मध्ये कशाप्रमाणे ते जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचू शकतात त्याच्यावर आम्ही भर देणार आहे। आज मुख्य सचिवांची पण VC आज सकाळीच झाली होती, तेव्हा माननीय मुख्य सचिवांनी अशाप्रमाणे एक आम्हाला टास्क पण दिला आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला कशाप्रमाणे सिंगल विंडो क्लिअरन्स करता येईल खाली गावापर्यंत, तो पण आम्ही एक विचार विमर्श मध्ये आहे। तसा आम्ही एक योजनांचे जे आपल्याला डॅशबोर्ड वगैरे असतो त्याच्या डॅशबोर्डच्या तुम्हाला सर्वांना
एक थोडा वेळात दिसेल की भाई कशाप्रमाणे आम्हाला तो म्हणजे एक सिंगल व्हिडिओमध्ये कशाप्रमाणे कन्वर्ट करून घ्यायचा आहे. बाकी आपला मुख्य जे आपले उद्देश राहतील म्हणजे आपला जिल्ह्यामधले एज्युकेशन फॅसिलिटीज आहे, हेल्थ फॅसिलिटीज आहे, त्याला बळकटीकरण करणे. आपले बरेच योजना माजी जिल्हाधिकारी साहेबांनी पण चांगल्या प्रमाणे सुरू केलेली होती, त्याला कंटिन्यू करणे आणि त्याला एक योग्य फायनलायझेशन देणे. याच व्यतिरिक्त आणखीन आपला आता ॲग्रिकल्चर आणि जे कलेक्टरचे विभाग आहे म्हणजे आपलं ॲग्रिकल्चर झाला, जलसंपदा झाला, महावितरण झाला. महावितरणच्याला मी आता JMD होतं त्यामुळे ते नवीन नाही आहे, परंतु ॲग्रिकल्चर आणि हे माझ्यासाठी आता नवीन आहे. परंतु मला असं माहिती झालेलं आहे की या जिल्ह्यामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये बऱ्यापैकी टर्मरिक आणि कॉटनचा बऱ्यापैकी स्कोप आहे. आम्ही आता आकांक्षित जिल्हा नसेल पण तरी पण आमचे 2 तालुके जे आहेत ते आकांक्षित तालुक्यामध्ये येतात. तर आम्ही ते आकांक्षित जिल्हा कशाप्रमाणे म्हणजे आकांक्षित तालुक्याला कशाप्रमाणे डेव्हलप करायचं आहे, कारण त्याचा इंडिकेटर्स असतो आणि आपला वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्टच्या जे स्कीम्स आहे त्याच्यावरती कशाप्रमाणे आम्ही भर देऊ शकतो आणि जास्तीत जास्त कशाप्रमाणे बिझनेसेस आणि एम्प्लॉयमेंट कशाप्रमाणे क्रिएट करू शकतो त्याच्यावरती आमचा जास्त भर राहणार आहे. त्याचा उदाहरणतः बचत गटाचा एक मोठा वाटा असतो, ज्याच्यामध्ये बचत गट जे आहे ते आता माननीय पंतप्रधान यांचा लखपती दीदी करण्याचा उद्देश पण आहे. मग बचत गटामार्फत आम्ही नव्या प्रोडक्ट्स कशाप्रमाणे निर्माण करू शकतो आणि त्यांच्या मार्फत आम्ही कशाप्रमाणे जास्तीत जास्त महिलांना बचत गटामध्ये घेऊन त्यांना बँकेचा लाभ आणि त्यांना कशाप्रमाणे एम्प्लॉयमेंट क्रिएट करू शकतो त्याच्यावर आमचा थोडा भर राहणार आहे. त्यामुळे आमचा मोस्टली हेच टार्गेट राहतील की आपले जे मॅक्रो इंडिकेटर्स आहेत